बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना महायुतीकडून तुर्तास अभय असल्याचे चित्र दिसू लागले। कारण धनंजय मुंडेंविरोधात अंजली दमानी यांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। राजीनाम्याबाबत कुठलाही तडकाफडकी निर्णय न घेण्याची भूमिका अजित पवारांनी घेतली आहे। जे काही विषय वेगवेगळे होते त्यावेळेला तुम्हाला जसं अंजली दमानी भेटल्या तशा मला पण भेटल्या। मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे। ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे। एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडे ती माहिती, कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीने ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवू। याच्यातले जे आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे जे गुन्ह्यातले आरोपी आहेत ते देखील असंच म्हणत होते की आमच्यावर काही गुन्हा नाही, आम्ही काही केलेलं नाही, पण आज ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत। म्हणजे माझी विनंती आहे की ज्या गोष्टीने या हत्या प्रकरणात तपासाला अडचण येईल अशा सगळ्या गोष्टीची काळजी या सरकारनं अगोदरच घेतली पाहिजे, जेणेकरून अडचण आल्यानंतर पुन्हा सोडवण्यापेक्षा अडचण येण्याच्या अगोदरच अडचण न निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा।